थ्री चीयर्सच्या नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते. आज आपण भेटायला आलो आहे एका होम शेफला, विदुला करंदीकर हिला. ती मालवणी पद्धतीचे उत्तम नॉन व्हेजिटेरियन पदार्थ करते. तर होम शेफ ही संकल्पना काय आहे आणि तिच्या हातचे कोणते मालवणी पदार्थ उत्तम आहेत हे आपण जाणून घेऊया. तुम्हाला हे पदार्थ ऑर्डरही करता येणार आहेत. अर्थात हे फक्त सध्या पुणेकरांसाठी आहे, किंवा मुंबईतला जर कोणी पुण्याला येणार असेल तर त्यांनाही तिच्या हातची चव घेता येणार आहे. सो आपण विदुलाला भेटूया आणि तिच्या हातचे मस्त पदार्थ बघूया आणि अर्थात चवही घेऊया. पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थ्री चीयर्सच्या नवीन एपिसोडमध्ये विदुला तुझं मनापासून स्वागत आहे. मी तुझ्या पदार्थांचे फोटो म्हणजे नॉनव्हेज पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर पाहिले आणि इतकं टेम्प्ट झालं मला, म्हणून मी तुला कॉन्टॅक्ट केला आणि आपण हा एपिसोड करतोय. तुझी खासियत काय आहे? मेन तू होम शेफ आहेस आणि होम शेफ म्हणून तू नॉनव्हेज पदार्थ देतेस. तर ही संकल्पना कशी सुचली आणि होम शेफ हे काय असतं हे सांग ना. थँक्यू भक्ती. कोविडमध्ये माझ्या ॲक्च्युली या बिझनेसची सुरुवात झाली. त्यावेळेस बेड्स अवेलेबल नव्हत्या, तर सोसायटीमध्ये लोक रिक्वेस्ट करत होते की कोण करून देईल का. मग अशा प्रकारे हळूहळू ऑर्डर्स घ्यायला लागले. आणि होम शेफ म्हणजे लोकांना घरगुती खायचं असतं, घरगुती चवीचं. कारण बरेच जण बाहेरचे राहणारे असतात, त्यांना सतत बाहेरचं खाऊन कंटाळा येतो, मग घरचं चव हवी म्हणून लोक ऑर्डर करतात. मग मी प्री ऑर्डर्स घेते. 2 दिवस ऑर्डर द्यावी लागते आणि माझ्या ऑर्डर विकेंडला असतात. अच्छा, तू विकेंडलाच फक्त ऑर्डर घेतेस का? सगळ्यात महत्त्वाचं की तू विकेंडलाच ऑर्डर घेतेस. पण जर मला एरवी जर हवं असेल तर तू ती डिलिव्हरी फुलफिल करू शकते. आधी जर तुम्ही ऑर्डर दिली तर कन्फर्म करून मी देऊ शकते. ओके. हॉटेलमध्ये लोकांना जेव्हा फिश वगैरे मागवतो त्यावेळेला थोडंसं स्पायसी किंवा असं मिळू शकतं, पण तुझ्याकडे तू चव बॅलन्स करत असशील ना. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲज अ होम शेफ म्हणून, की तुम्हाला हव्या त्या चवीचं, म्हणजे तुम्हाला जर स्पायसी जास्त हवं असेल तर तसं, किंवा कमी स्पायसी हवे असेल तर तसं, तशा प्रकारे ही ऑर्डर फुलफिल करू शकते तुमची. सो तुम्ही हा एपिसोड पूर्ण बघा आणि मग तिला ऑर्डर द्या. ऑर्डरविषयी आपण पुढे बोलूच की तुला कशी द्यायची ते. येस. सो आज आपण काय करतोय? आज आपण मालवणी फिश फ्राय आणि फिश करी करते. ओके. आणि मालवणी पदार्थांची खासियत काय असते, म्हणजे काय काय मसाले त्याच्यात असतात आणि तुला हे मालवणी कुझिनच का घ्यावं वाटलं? ॲक्च्युली माझी आई मालवणी आहे, त्याच्यामुळे ह्या पदार्थाची जी चव आहे किंवा कसे करायचं आहे की त्याची रेसिपीज वगैरे माझ्या आजीकडून आणि आईकडून मामीकडून आलेली आहे. आणि मालवणी पदार्थ ना असे जळजळत नाहीत, म्हणजे केल्यानंतर खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये धणे असतात, जिरं असतं. त्यामुळे आपल्याला बाहेर जसं बाहेरचे पदार्थ असतात काही जे तिखट असतात त्याच्यासारखं होत नाही. त्यामुळे असं फील पण चांगला येतो आणि खावंसं वाटतं लोकांना. ओके. आणि नारळाचं प्रमाण जास्त असतं का? कोकणामध्ये असल्यामुळे ओलं खोबरं वापरलं जातं मालवणी रेसिपीजमध्ये. ओके. म्हणजे मग तुझ्या प्रत्येक पदार्थात नारळ हा मस्ट? हां, करीमध्ये तर ओलं नारळच वापरलं जातं. ओके. सो आपण आज काय करूया? आज आपण मालवणी फिश करी करायची आणि फ्राय करायचं आहे, फिश फ्राय. तर हे साहित्य आहे. ओके. सो मेन नारळ हां, ओलं खोबरं आहे, नंतर बेडगी मिरची आहे, धणे आहे, कांदा आहे, हा बेडगी मिरचीचा मसाला आहे, मिरची, आलं आणि कढीपत्ता. आणि तुझं एक काहीतरी सिक्रेट इन्ग्रेडियंट असेल? आमचा घरगुती मालवणी मसाला. येस. हे कसं केलं जातं हे आपण पाहूया, पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
फिश फ्रायचा एक छान सुगंध दरवळतोय, टेम्प्ट झाला एकदम. आणि ती करी पण अशी छान, रंग त्याचा एकदम छान आला आहे. सो मला आता त्याचं चाळवतात म्हणतात ना, भूक आपल्याला चाळवली, हे असं टेम्पटिंग पदार्थ बघून तसं झालं आहे. मालवणी पदार्थांमध्ये तू कोणते कोणते प्रकार देतेस आणि लोकांना तुझ्या हातचे कोणते प्रकार आवडतात? हां, तर मी मालवणी फिश करी, फिश फ्राय, त्याच्यानंतर चिकन सुकं, चिकन करी करून देते. फिशमध्ये मी सुरमई, त्याच्यानंतर प्रॉन्स, पापलेट, मांदेली, नंतर बांगडा, बोंबील सगळे करते. ओके. सो फार टेम्पटिंग पदार्थ आहेत सगळे. सो आणि लोकांना माझं फिश फ्राय, फिश करी आवडते. रिपीटेड ऑर्डर्स येतात. अरे वा, काही कस्टमर म्हणजे नेहमीचे कस्टमर पण आहेत जे विकेंडला ऑर्डर देतात. ओके. सो आणि तुला ऑर्डर द्यायची असेल तर तू ती कशी, म्हणजे झोमॅटोवरनं आहेस तू की कसं? नाही, सध्या मी झोमॅटोला नाही, कारण की माझ्या विकेंड ऑर्डर असतात. ओके. तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करून आधी 2 दिवस आधी कळवा, त्याप्रमाणे ऑर्डर बनवून देऊ शकेल. लांब असेल तर मी त्याच्यानंतर ऑनलाईन जे पोर्टल असतं त्याच्या थ्रू डिलिव्हरी देते. ओके ओके. सो ज्यांना ऑर्डर द्यायची असेल त्याने नक्की ऑर्डर द्या आणि मस्त चमचमीत फिश फ्राय, चिकन यांचा आस्वाद घ्या. चल भक्ती, तुला पण मी चव दाखवते. येस, चव बघ आणि मला नक्की सांग. नक्की नक्की. एकतर तव्यातून ताटात आणि आहा हा, म्हणजे मला स्वतःला सुरमई फार आवडते. सो चला आस्वाद घेऊया. भक्ती, तुला मी आता सर्व करते. हां, येस. भक्ती, गरमागरम इंद्रायणी राईस, फिश करी आणि फ्राय नक्की ट्राय कर. येस. सो ही ट्रीट तयार आहे. मी चव बघते. इतकी मऊलुसलुशीत सुरमई आहे आणि खाताना इतकं छान वाटलं. सुरमईची जी चव असते ओरिजिनल ती लागते आणि मसाले एकदम बॅलन्स झालेत. म्हणजे मला असा रंग बघून आधी असं वाटलं थोडंसं की तिखट असू शकतं का, पण तिखट अगदी बॅलन्स आहे. म्हणजे ज्यांना खूप तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी तर ही अत्यंत चांगली ट्रीट आहे असं मी म्हणेन. हो, मला ही सुरमई फार आवडली आणि मी नियमित आता तुझ्याकडे सुरमई खायला येईन. नक्की. येस येस. सो आता ही करी, करीचा रंग इतका क्लासिक आहे. आहा, तो बघूनच टेम्प्ट होतं. ती अशी भाताबरोबर मिक्स करून एकदम अशी ठसका करी झालेली आहे आणि चव इतकी छान, सगळे खमंग मसाले भाजलेत, त्याचा एक छान फ्लेवर करीला आणला आणि इंद्रायणी भाताबरोबर मस्त सुंदर लागते. मला स्वतःला खूप आवडली, मजा आली. म्हणजे एक घास असा सुरमई फिशचा आणि करीचा मजा येईल ज्यांना हे खरंच आवडतं त्यांना. सो ही इतकी छान ट्रीट तू दिलेली आहेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांना हिच्याकडनं विकेंडला फिश ऑर्डर करायचे असतील, विकेंडला वेगवेगळे पदार्थ ऑर्डर करायचे असतील, त्यांनी नक्की करा. थँक्यू विदुला, माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालीस आणि इतकी छान ट्रीट दिलीस त्याबद्दल. तुम्ही पण नक्की ऑर्डर करा. येस. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.